सर, आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे. सुप्रियाताईंचं तर त्यांनी नावच घेतलं की माझी पूर्ण माहिती आहे की त्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे. सुप्रियाताईंनी फक्त त्याचा नकारच दिलेला नाही तर वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. हे असं आहे की जेव्हा वडेट्टीवार म्हणतात की सुप्रियाताईकडे ओबीसीचा प्रमाणपत्र आहे, वास्तविकता ही आहे की आमच्या पक्षाची भूमिका कधीच राहिली नाही जातीद्वेष तयार करण्याची, धर्मद्वेष तयार करण्याची. आम्ही पुरोगामी विचारांना चालणारा आमच्या पक्षाची भूमिका आहे. पण समजा वडेट्टीवारांनी अशा प्रकारचा सुप्रियाताईवर आरोप केला तर सुप्रियाताईंनी त्या संदर्भात खुलासा सुद्धा केलेला आहे की अशा प्रकारचा खोटा आरोप रचून उपयोग नाही. ज्यांनी माझ्यावर आरोप केला त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे. मी सुद्धा सुप्रियाताईंनी जेव्हा याचा खुलासा केला आहे तर वडेट्टीवारांनी माफी मागितली पाहिजे किंवा सुप्रियाताईच्या खोटा जातीचा प्रमाणपत्र सादर केला पाहिजे. कुठेतरी वारंवार काँग्रेसकडून टार्गेट केलं जात आहे असंही सुप्रियाताई म्हणाले. तुम्हाला असं वाटतं? असं म्हणणं आहे की सुप्रियाताईंनी यापूर्वीही खुलासा केलेला आहे की महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये ताळमेळ दिसून येत नाही, केंद्राच्या काँग्रेसमध्ये कुठलाही आमच्याला अडचणी नाही, आमच्या तिथं त्या लेवलवर समन्वय आहे. आमचे जे महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले सगळे खासदार आहेत काँग्रेस सहित, तिथं कुठल्याही अडचणी आम्हाला केंद्रामध्ये दिसून येत नाही. पण महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे संसदेमध्ये 12 वर्ष काँग्रेसला साथ दिली, नेहमी काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा जास्त काँग्रेसला डिफेंड केलं तरी काँग्रेस मला टार्गेट करते. आता विजय भाऊ कशामुळे टार्गेट करतात हे सांगता येणार नाही, याचा खुलासा तेच करतील. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस सोबत आमचा समन्वय आहे, महाविकास आघाडीचा धर्म म्हणून आम्ही पाळतो आहे. इव्हन सुप्रियाताईचे जे स्टेटमेंट येतात ते कधीही महाविकास आघाडीच्या विरोधात येत नाही, इंडिया आघाडीच्या विरोधात येत नाही. आणि म्हणूनच त्यांनी खंत व्यक्त केली होती की महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे ही परिस्थिती वारंवार उद्भवते आहे. केंद्रामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारच्या महाविकास आघाडीच्या समन्वयामध्ये अडचणी जात नाही. म्हणजे काँग्रेस मित्र पक्षाचा एक रोल जे महाराष्ट्रामध्ये निभवत नाही असं वाटतंय. आता काँग्रेस म्हणण्यापेक्षा विजय भाऊ वडेट्टीवार यांनी जे स्टेटमेंट केलं हे त्यांच्या पुरतेच आहे, मी काँग्रेस पुरते म्हणणार नाही. माफी मागावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा. जेव्हा सुप्रियाताईंनीच माफी मागावी म्हटलं म्हणजे त्यांच्याकडे खोटा पुरावा असेलच नाही, होऊच शकत नाही. त्या ओबीसीचा प्रमाणपत्र त्यांच्याकडे राहिला असता तर वडेट्टीवारांचे आरोप आपण खरे आहे अशा प्रकारचं समजू शकलो असतो. पण जेव्हा सुप्रियाताई म्हणतात की यांनी खोटे आरोप केले त्यांनी माफी मागावी, तर आमची सुद्धा मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं की विजय भाऊ वडेट्टीवारांनी माफी मागितली पाहिजे. कुठेतरी माफी मागितली नाही तर तुमची आक्रमक भूमिका तुम्ही घेणार आहात का? कारण की तुमच्या पक्षाच्या नेत्यावर अशा पद्धतीने आरोप होता. जी पक्षाची भूमिका असेल त्या भूमिकेनं आमची दिशा ठरेल. ठीक आहे.